ठाकरेंची बरोबरी जमली नाही। काल शिंदेंच्या चेहऱ्यावरून समजलंच असेल। नीलम गोरे ठाकरेंशी बोलल्या, शिंदेंना तेही सहन होईना। इतका आटापिटा कशासाठी? ठाकरे आजही शाबूत, किमान इमेज डॅमेज नाही, धूर्त राजकारणी म्हणून शिक्का नाही। शिंदेंना नजर मिळवता आली नाही, ठाकरे आजही रुबाबात। नेमकं घडलंय का? काल उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांच्या समोर आले। उद्धव ठाकरेंची एंट्री झाली। उद्धव ठाकरे येताच देवेंद्र फडणवीस, त्यांच्यासोबत राम शिंदे सर्वजण उभे राहिले। राहुल नार्वेकरही होते। एकनाथ शिंदे आधीचेच उभे होते। उद्धव ठाकरेंनी सगळ्यांना नमस्कार केला। एकनाथ शिंदेंनी मात्र चष्म्याला हात लावत मी तुम्हाला पाहिलंच नाही असं दाखवलं। दोघांची खुर्ची एकमेकांच्या शेजारीच टाकण्यात आली होती। मात्र उद्धव ठाकरे तिथे बसले नाही। नीलम गोरे मध्यस्थी होत्या। नीलम गोरेंना उद्धव ठाकरेंशी किती बोलावं आणि काय बोलावं असे प्रश्न होते आणि नीलम गोरेंना मन मोकळं करून बोलायचंही होतं। पण एकनाथ शिंदेंना ते सहन झालं नाही का असा प्रश्न तयार झाला। एकनाथ शिंदेंनी नीलम गोरेंना डिवचलं आणि खाली बसून घ्या म्हणून सांगितलं आणि नीलम गोरे खाली बसल्या। त्यांच्याच शेजारी तिथे उद्धव ठाकरे बसले। त्यानंतर निघून जाताना सुद्धा सगळ्यांना नमस्कार घातला। मात्र एकनाथ शिंदेंनी तिथून बघा कसा काढता पाय घेतला। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे तरी नजरेला नजर देण्याचा प्रयत्न करतात, पण एकनाथ शिंदे नजर चोरताना दिसले। याआधी एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये विधान परिषदेचे आणि विधानसभेचे आमदार असणाऱ्यांची बैठक होती। त्या बैठकीला आदित्य ठाकरेंची सुद्धा उपस्थिती होती। आदित्य ठाकरे एकटक एकनाथ शिंदेंकडे पाहत राहिले। मात्र एकनाथ शिंदेंनी एकदाही आदित्य ठाकरेंच्या नजरेला नजर दिली नाही। आपण काहीतरी चूक केली असेल किंवा काहीतरी चोरी केली असेल तेव्हाच माणूस आपली नजर चोरतो असं म्हटलं जातं। एकनाथ शिंदे सुद्धा त्याच चक्रव्यूहात सापडलेत का असा प्रश्न तयार झालाय। गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या मागे या ना त्या कारणाने काही ना काही साडेसाती सुरू आहे। कधी त्यांचे आमदार अडचणीत येतात तर कधी ते स्वतःच अडचणीत येतात। मात्र तरी सुद्धा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे असलेले आमदार अजूनही सत्तेमध्ये ठाम आहेत। मग एवढं सगळं होत असताना सुद्धा एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न कोण करतंय? देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे समोर असतानाच उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षात येण्याची ऑफर देणं, ह्याचे अर्थ नेमकी काय आहेत? एकनाथ शिंदेंकडे आज खासदार आहेत, एकनाथ शिंदेंकडे आमदार आहेत, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिलेत, एकनाथ शिंदेंकडे शिवसेना हे पक्ष आहे, चिन्ह आहे। मग तरीही देवेंद्र फडणवीसांना ठाकरेच का हवेत असे अनेक प्रश्न या ना त्या कारणाने सुरू झालेत। आणि त्यामुळे प्रश्न असा पडतो की एकनाथ शिंदेंना अंडर एस्टिमेट करण्यासाठीच देवेंद्र फडणवीस ठाकरेंच्या आडून काही डाव खेळतायत का? बघा ना, आतापर्यंतच्या राजकारणामध्ये शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील, या सगळ्यांच्याच राजकारणावरती काही ना काही शिक्के लागलेत। मात्र उद्धव ठाकरे राजकारणात आल्यापासून त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा शिक्का लागलेला नाहीये। ना त्यांना धूर्त राजकारणी म्हटलं जातं, ना फोडाफोडी करणारा बहादर राजकारणी म्हटलं जातं, ना त्यांना मुसद्दीगिरी राजकारणी करणारा व्यक्ती म्हटलं जातं। त्यांच्यावरती ओव्हरऑल कुठले शिक्के लागलेले नाहीयेत। हीच ठाकरेंची खरोखर इमेज आहे का? एकनाथ शिंदेंनी कमी वेळामध्ये खूप मोठी ग्रीप घेतली, मात्र ही ग्रीप किती काळ टिकून राहते हे सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या असणार आहे। या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।